2000 रुपयांचा कॅश प्राइज इथून मात्र आपण पाहतोय धीरज भोईरला या ठिकाणी दिला जातोय. वेल डन धीरज, चांगला खेळ आपल्या माध्यमातून झालाय. मैदानावरती तडाखा बेधडक बिंदास बेफिकीर इनिंगची सुरुवात झाली आहे. जबरदस्त धाटणीचा खेळ मैदानाच्या आत. परेश कडके यांना विनंती करूयात आपण सुद्धा या. सन्मान्य पिंट्या ठाकूर यांनी लगावलेले 500 रुपयांचा कॅश प्राइज आपल्या खात्यामध्ये जमा होईल. परेश कडके, दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच एका बाजूला नाखवा वॉटर स्पोर्ट्स आणि दुसऱ्या बाजूला आरिफ 11 हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. वळीयत कॉमेंट्री बॉक्स एंडकडे जिथे वेदांत कंटक आपल्याला जॉईन करतील. थँक्यू. पहिल्या षटकामध्ये जर 3 षटकार लगावले तर 3000 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे सन्मान्य पिंट्याशेठ ठाकूर यांच्या माध्यमातून. आणि पहिल्या चेंडूवर या ठिकाणी षटकार लगावला. यावेळी मात्र स्लोअर वन स्वरूपाचा चेंडू होता. फलंदाज आयुब शेखच्या माध्यमातून अप्रतिम फटका पहिल्या चेंडूवर पाहायला मिळाला. आरब शेखवर या ठिकाणी आक्रमण पाहायला मिळालं. दोन्ही शेख आहेत, परंतु असं असताना आयुब की आरब या ठिकाणी पाहायला मिळतंय. अप्रतिम क्रिकेट इथे पाहिलंय. 2 चेंडू आत्तापर्यंत फेकले गेलेत. 7 धावा धावफलकावर आहेत. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा आयुब गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. यावेळी मात्र हा चेंडू नक्कीच बॅकवर्ड पॉइंट रिजनला जातोय. तिथे 1 धाव डिक्लेअर आहे आणि एका धावेच्या सहाय्यानं 3 चेंडू आणि 8 धावा धावफलकावर. आपण परिस्थितीनुसार स्वतःला बदलायचं असतं. संकेश दादा, हे जर पाहिलं तर या ठिकाणी आपण आरिफ 11 अलिबाग संघाकडून शिकू. कारण हुसेन टाके मागच्या वेळी ओपनिंगला आला होता. आता हुसेन टाकेऐवजी शिरुविकला ओपनिंगला पाठवलाय. कारण समोर येणारे पहिले गोलंदाज आहेत, त्यांचा स्पेल चांगला आहे. असं असताना निश्चित रूपानं पुढचा चेंडू. यावेळी मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आहे. झेलखाली क्षेत्ररक्षक पोहोचू शकेल का? नक्कीच नाही, परंतु 1 बाउन्स चेंडू अडवलाय. 2 धावा या ठिकाणी धावून पूर्ण केल्यात आणि 2 धावांच्या सहाय्यानं धावफलकावर निश्चित रूपानं 10 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामुळेच आरिफ 11 अलिबाग संघाच्या समोर मात्र नाखवा वॉटर स्पोर्ट साखर पुरस्कृत या ठिकाणी सावळेश्वर सावळे संघ आपल्याला खेळताना दिसतोय. निश्चित रूपानं त्या संघाची ओळख नक्कीच आपण पाहिलं तर किरण पवारनं अक्षय पवारनं आता 7 समुद्रापार पोहोचवलेली आहे. असा संघ या ठिकाणी पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू. यावेळी मात्र खोदून काढलेला चेंडू होता. चेंडूला लॉंग ऑफ रिजनला पाठवलं. त्या ठिकाणी अक्षय पवार सज्ज आहे. अक्षय पवार म्हटलं की आपण म्हणतो ना की 2 सख्खे भाऊ, अशा 2 जोड्या आहेत. एक विश्वजित ठाकूर आणि अभिजित ठाकूर. इकडे किरण पवार आणि अक्षय पवार. हे जर पाहिले तर दोघंही बंधू आहेत, परंतु असं असताना दोघंही कुठल्या ना कुठल्या संघामध्ये ॲज अ आयकॉन खेळताना आपल्याला दिसतात. या चेंडूवर 1 धाव आली. एका धावेच्या सहाय्यानं 11 धावा धावफलकावर. अंतिम चेंडू घेऊन आरब गोलंदाजी मार्कवर शिरुविकसाठी. यावेळी मात्र अप्रतिम चेंडू पडल्यानंतर लेग कट झाला. शिरूला कोणत्याही प्रकारे चेंडू आणि बॅटचा संपर्क करता आला नाही. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकामध्ये आरब शेखच्या माध्यमातून तब्बल 11 धावा खर्च केल्या गेल्या. अप्रतिम गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर जरी षटकार लगावला गेला असला तरी देखील इतर मात्र चेंडूंवर कमबॅक केलंय. या ठिकाणी आपण पाहिलं तर पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या अखेरीस आरिफ 11 अलिबाग पुरस्कृत किंवा जर पाहिलं तर आरिफ 11 अलिबागच्या माध्यमातून जो तळेखार संघ या ठिकाणी आपल्याला खेळताना दिसतोय त्या संघाच्या धावफलकावर धावसंख्या बिनबाद 11 धावा पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवर दुसरं षटक घेऊन गोलंदाज शुभम कदम पाहायला मिळतोय. शुभम कदम देखील ॲज अ आयकॉन म्हणून या ठिकाणी आपल्याला खेळताना दिसतोय. आणि असं असताना आपण जर पाहिलं तर आयुब शेखनं पहिल्या चेंडूवर इकडे षटकार मारलाय. विकेटची जर हॅट्रिक घेतली तर पिंट्याशेठ ठाकूर यांच्याकडून 5000 रुपयांचं पारितोषिक आहे. पहिला चेंडू आयुब शेखचा या ठिकाणी फटका फसलाय. ओ हो, नो मॅन्स लँड मध्ये फटका हा पडला. चेंडू जर पाहिलं तर नो मॅन्स लँड मध्ये लँड झाला. इथे हा झेल टिपणं अपेक्षित होतं, झेल टिपणं गरजेचं होतं. तिथे मात्र 1 धाव मिळाली एका धावेच्या सहाय्यानं. धावफलकाचा विचार केला तर धावफलकावर 12 धावा आल्यात. अप्रतिम चेंडू या ठिकाणी शुभम कदमच्या माध्यमातून फेकला गेला होता, परंतु तिथे मात्र हा झेल घेण्याची जी संधी होती त्या संधीचं सोनं करता आलं नाही. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर शुभम कदम सज्ज होईल. सामना करेल फलंदाज शिरुविक. पुढचा चेंडू. यावेळी मात्र अप्रतिम फटका शिरुविकच्या बॅटमधून. चेंडू जाईल 1 बाउन्स स्क्वेअर लेग सीमा रेषा पार. खणखणीत चौकार.
अप्रतिम फलंदाजी शिरुविकच्या माध्यमातून. शिरुविक म्हटलं की एक मोठं नाव आलं. अलिबाग तालुक्यातून पेजारी गावाला बिलॉंग करताना आपल्याला शिरुविक दिसलाय, परंतु असं असताना फक्त पेजारी पुरताच तो मर्यादित नाही आहे, तर नक्कीच आता त्याची ओळख संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे. त्याची गोलंदाजी, त्याची फलंदाजी, त्याचं क्षेत्ररक्षण, त्याचं जर पाहिलं तर गेम अवेअरनेस, त्याची कॅप्टन्सी, आणि जर पाहिलं तर इतर बाजूंमध्ये खेळ कसा खेळायचा, सामना कसा घेऊन चालायचं, या प्रत्येक गोष्टीचं ज्ञान शिरुविकला तिथे आपण पाहिलंय. धावफलकावर नक्कीच जर पाहिलं तर 16 धावा आहेत. पुढचा चेंडू घेऊन शुभम पुन्हा एकदा शिरुविक साठी सज्ज होईल. यावेळी मात्र फटका नक्कीच लिडिंग एज घेऊन जातोय. धावसंख्येत 1 न वाढ होते. धावसंख्या मात्र 17 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. 3 चेंडू आतापर्यंत शुभम कदमच्या माध्यमातून फेकले गेलेत आणि 3 चेंडूंवर 6 धावा या ठिकाणी काढल्या गेल्यात. आता मात्र पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवर आयुब शेख आलाय. आयुब शेखनं पहिल्या चेंडूवर षटकार लगावला होता. त्याच्यानंतर मात्र कुठेतरी आयुबची बॅट शांत ठेवली, परंतु 6 चेंडू आणि 12 धावांवर नाबाद खेळतोय आयुब शेख. सामना करेल गोलंदाज शुभम कदमचा. पुढचा चेंडू शुभम कदम गोलंदाजी मार्कवर, राईट आर्म ओव्हर द विकेट. या ठिकाणी आयुब शेखसाठी सज्ज होईल. कशा प्रकारचा चेंडू पडणार? यावेळी मात्र पुन्हा एकदा आयुब शेखच्या बॅटमधून मोठा फटका आलाय. चेंडू जाईल डीप मिड विकेट, सीमा रेषा पार. खणखणीत षटकार. या ठिकाणी मात्र आयुब शेख थांबायचं नाव घेत नाहीये. यानंतरचा होणारा सामना नाणेफेकीसाठी हजर राहायचा आहे. सामना असेल आद्य सप्लायर्स नौखार विपक्ष आदिती वरद 11 पेण या 2 संघांच्या दरम्यान. निश्चित रूपानं विनंती असेल नाणेफेकीसाठी तयार राहायचं आहे. पुढचा चेंडू गोलंदाज सज्ज. यावेळी मात्र ओहो, या ठिकाणी जीवनदानपेक्षा हा चेंडू अडवलाय. महत्वाचं क्षेत्ररक्षकानं काय एफर्ट दाखवलेत बघा. हा चौकार होता, हा हमखास चौकार होता. त्यानं योग्यरित्या चेंडूला जज केलं, चेंडू अडवला आणि त्यानंतर जर पाहिलं ही झेल गेली. अशा प्रकारच्या झेल टिपल्या जात नाही, अशा प्रकारच्या झेल चिकटतात आणि निश्चित रूपानं इथं मात्र चौकार आपल्या संघासाठी अडवलाय. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा शुभम सामना करेल आयुब शेख. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका आयुब शेखच्या बॅटमधून. यावेळी अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. चेंडू जातोय सीमा पार. खणखणीत षटकार. 2 षटकांचा खेळ झाला. 2 षटकांच्या अखेरीस धावफलकावर बिनबाद 29 धावा पाहायला मिळतात. निश्चित रूपानं ओव्हर हॅट्रिकला 5000 रुपयांचं पारितोषिक आहे सन्मान्य पिंट्या शेठ ठाकूर यांच्या माध्यमातून. बघा ना, कोणालाच नाराज केलं जात नाहीये. गोलंदाजांना देखील खुश केलं जात आहे, फलंदाजांना देखील खुश केलं जात आहे. आणि असं असताना निश्चित रूपानं आता मात्र 12 चेंडू आणि किती धावा जमवल्या जाणार हे पाहणं गरजेचं आहे. इथे मात्र दुसरं षटक घेऊन आलाय, तिसरं षटक घेऊन आलाय गोलंदाज सूरज पाटील. सूरज पाटील विपक्ष शिरुविक अशी जर पाहिलं तर आपल्याला आता खेळी पाहायला मिळेल. आयुब शेखनं मात्र आपले इरादे स्पष्ट केलेत. 9 चेंडू 24 धावांची खेळी, 3 षटकार त्याच्यामध्ये लगावलेत. पुढचा चेंडू सूरज पाटीलचा शिरुविकसाठी. पहिला चेंडू या ठिकाणी स्क्वेअर फेकलाय, वाईड फेकलाय आणि या ठिकाणी शिरुविकचा विकेट सॅक्रिफाईस केलाय तो म्हणजेच आयुब शेखनं. आणि आता मात्र नवीन फलंदाज ज्यानं मागच्या सामन्यामध्ये अप्रतिम फलंदाजी केली असा हुसेन टाके मैदानावर आपल्याला पाहायला मिळतोय. नॉन स्ट्राईक एंडवर असेल हुसेन, परंतु आयुब शेखला मात्र लय गवसली. पहिला चेंडू या ठिकाणी आला होता. पहिल्या चेंडूला वाईड फेकलं. धावसंख्येत 30 धावा पाहायला मिळत आहेत. 1 गडी बाद झालाय तो म्हणजेच आरिफ 11 अलिबाग संघाचा. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज. यावेळी मात्र अप्रतिम चेंडू स्लोअर 1 स्वरूपाचा स्लोअर यॉर्कर पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला गोलंदाज सूरज पाटीलच्या माध्यमातून. अप्रतिम क्रिकेट या ठिकाणी सूरजच्या माध्यमातून. आज ॲज अ आयकॉन म्हणून सूरज पाटील पर्यंत आलाय. तो का आलाय, कसा आलाय, कशासाठी आलाय, प्रत्येक गोष्टीची त्यांनी जर पाहिलं तर या ठिकाणी माहिती दिलेली आहे. पुढचा चेंडू गोलंदाज सज्ज. यावेळी मात्र आयुबच्या बॅटमधून पुन्हा एकदा मोठा फटका लगावला गेलाय. चेंडूला डीप मिड विकेटच्या वरून पाठवलं गेलंय. 6 धावांसाठी खणखणीत षटकार या ठिकाणी आयुब शेखच्या माध्यमातून. धावफलकावर 36 धावा लगावल्या जात आहेत. कारण याच्या नंतरची इनिंग होणार आहे, त्या इनिंगमध्ये काय होणार आहे, त्या इनिंगमध्ये किरण पवार दिसेल, त्या इनिंगमध्ये सूरज पाटील दिसेल, आरफ शेख दिसेल, जीवित मात्रे दिसेल, शुभम कदम दिसेल, अक्षय पवार दिसेल. आणि असं असताना यांच्यासमोर जर जिंकायचं असेल तर 4 षटकांमध्ये 60-65 धावा लावणं गरजेचं आहे.
हे आयुबला माहिती आहे आणि असं असताना या गोष्टीचा विचार करून या ठिकाणी जर पाहिलं तर गोलंदाजी जर आपल्याला चांगली करायची असेल तर ते आधी फलंदाजी चांगली करणं गरजेचं आहे. इथे स्वैर चेंडू, वाईट चेंडू, धावसंख्येत 1 वाढ, 37 धावा धावफलकावर. पुरुषोत्तम भगत यांच्या माध्यमातून हा इशारा दिला जातोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सूरज सज्ज होईल. 2 चेंडू आतापर्यंत फेकलेले आहेत, त्याच्यामध्ये जर पाहिलं तर 8 धावा खर्च केल्यात. हुसेन टाके नॉन स्ट्राईक एंडवर आपल्याला पाहायला मिळतोय. आयुब शेख ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय आणि असं असताना अप्रतिम फलंदाजी आयुबनं आतापर्यंत केलेली आपल्याला दिसून आलेली आहे. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सूरज पाटील पाहायला मिळतोय. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. पुढचा चेंडू, यावेळी मात्र अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय. तत्पूर्वी आद्य सप्लायर्स नौखार विपक्ष आदिती वरद 11 पेन, आपण नाणेफेकीसाठी तयार राहायचं आहे, येऊन उभं राहायचं आहे. नाणेफेक आपण लगेचच करून घेणार आहोत. 3 चेंडू या ठिकाणी फेकले गेलेत. पुढचा चेंडू गोलंदाज सज्ज. यावेळी मात्र पुन्हा एकदा आयुबच्या बॅट मधून मोठा फटका आलाय. अक्षय पवारला कव्हर करून क्लिअर करून चेंडू जाईल सीमा रेषा पार. खणखणीत षटकार. अप्रतिम फलंदाजी या ठिकाणी आयुब शेखच्या माध्यमातून केली जाते. मागच्या सामन्यामध्ये आपण हुसेन टाकेला पाहिला, या सामन्यामध्ये आपण आयुब शेखला पाहतोय. काय खेळी या ठिकाणी केली जाते. धावफलकावर धावा 43 धावा आहेत. अप्रतिम क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळतंय. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सूरज पाटील. सामना करेल आयुब शेख. आयुब शेख आता काय करणार. काहीसा बदल केला गेलाय. यष्ट्यांच्या मागे या ठिकाणी बदल केला गेलाय. निश्चित रूपानं असं असताना विकेट किपर क्लोज आलाय. कुठेतरी फलंदाजांवर दबाव टाकण्यासाठी किंवा मानसिक दडपण आणण्यासाठी ही योग्य रणनीती आहे आणि ती रणनीती या ठिकाणी सावळे संघाच्या माध्यमातून वापरली गेलेली आहे. पुढचा चेंडू, यावेळी मात्र चेंडू सोडला, लिव्ह केला. वाईड चेंडू आहे. 4 चेंडूंची फेक झाली. 44 धावा आतापर्यंत धावफलकावर 1 गड्याच्या मोबदल्यात आपण पाहिल्या. अप्रतिम खेळ या ठिकाणी आतापर्यंत आपण पाहिलेला आहे आणि असं असताना सूरज पाटीलवर आक्रमण चढवलंय. पुढचा चेंडू, यावेळी मात्र अप्रतिम चेंडू. तेवढंच चांगलं यष्टीरक्षण पाहायला मिळालं. बघा ना काय गोलंदाजी केली. यष्टीरक्षक जसा जवळ आला तसा त्याला काहीसा लय गवसली, काहीसं लय समजली. आयुब शेख 14 चेंडू 36 धावांवर नाबाद खेळतोय. अंतिम चेंडू देखील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. 1 धाव या ठिकाणी चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न आणि चोरटी धाव या ठिकाणी जमा केलेली पाहायला मिळते. 3 षटकं संपली बाईच्या स्वरूपात. अंतिम चेंडूवर ही धाव आली. 1 बाद 45 धावा धावफलकावर. 15 धावा प्रति षटकच्या सरासरीनं आतापर्यंत 3 षटकांच्या अखेरीपर्यंत या ठिकाणी आपण आरिफ 11 अलिबाग संघाच्या माध्यमातून लगावलेल्या पाहिल्या. तत्पूर्वी आद्य सप्लायर्स नौखार विपक्ष आदिती वरद 11 पेन या 2 संघांच्या दरम्यान नाणेफेक केली जाईल. विनंती असेल दोन्ही संघांच्या संघनायकांना, आपण नाणेफेकीसाठी सज्ज व्हायचं आहे. निश्चितच स्ट्राईक एंडवर पुन्हा एकदा आयुब शेख आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आता मात्र किरण पवार पाहायला मिळतोय. ओव्हर हॅट्रिकसाठी 5000 रुपयांचं पारितोषिक आहे किरण पवार. पारितोषिकांची खैरात या ठिकाणी पाहायला मिळते. स्ट्राईक एंडवर फलंदाज आयुब शेख पाहायला मिळेल. निश्चित रूपानं किरण पवारवर कशा प्रकारचा खेळ होणार. 45 धावा धावफलकावर आहेत आणि असं असताना आरिफ 11 अलिबाग संघासाठी खेळताना कशा प्रकारचा खेळ हा आयुबच्या माध्यमातून होणार, कशा प्रकारचा खेळ हा हुसेनच्या माध्यमातून होणार, ह्या सगळ्या गोष्टी पाहणं गरजेचं आहे. असं असताना किरण पवार पुढचं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर आलाय. 45 धावा एका गड्याच्या मोबदल्यात आपण आत्तापर्यंत पाहतोय. निश्चित रूपानं या सामन्यामध्ये कशा प्रकारचं क्रिकेट खेळलं गेलंय. पुढचा चेंडू, किरण पवारवर पहिल्या चेंडूवर आक्रमण चढवलंय आयुब शेखनं आणि पहिल्या चेंडूवर या ठिकाणी 51 धावा धावफलकावर या षटकाराच्या सहाय्याने पाहायला मिळत आहेत. अप्रतिम फटका आलाय. तत्पूर्वी महाराष्ट्र वाहतूक सेना प्रमुख गंधर्वजी पाटील यांनी सांगितलंय की यश मापगावकर याचा जो आवाज आहे तो आवाज अगदी कोणालाही दाखवला किंवा कोणालाही सांगितला तरी सहज ओळखता येईल. तर निश्चित रूपानं त्यांच्या माध्यमातून हे सांगितलं गेलंय. असा आवाज यश मापगावकरचा आहे. अगदी सहज आपल्याला ओळखता येईल, कुठूनही ओळखता येईल की हा यश मापगावकरचा आवाज आहे. नक्कीच त्यांचे या ठिकाणी आम्ही आभार मानतो.
यावेळी मात्र किरण पवारची लय थोडीशी भरकटलेली पाहायला मिळाली. या चेंडूला स्वैर फेकलं प्लस यष्टीरक्षक चुकला. धावसंख्येत 2 न वाढ होते. आयुब शेख 42 धावांवर नाबाद खेळताना आपल्याला पाहायला मिळतो. या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर कालच्या दिवसामध्ये पंकज जाधवच्या माध्यमातून आपण 50 लगावलेली पाहिली. आज आयुब शेख ती कामगिरी करणार का हे देखील पाहणं गरजेचं आहे. पुढचा चेंडू यावेळी हा देखील मोठा फटका. बॅक टू बॅक दुसरा षटकार. किरण पवारवर आक्रमण चढवलंय आयुब शेखनं. 48 धावांवर खेळतोय आयुब शेख. काय फलंदाजी केली. मागच्या सामन्यामध्ये शून्यावर बाद केला होता आयुब शेखला आणि त्याची कसर मात्र या सामन्यामध्ये आयुब शेख भरून काढतोय. किरण पवारवर आक्रमण चढवलंय. 2 चेंडू आणि 14 धावा खर्च करतोय किरण पवार. चला घाई करायची आहे पण जास्त मीटिंग घ्यायची नाहीये. या ठिकाणी 59 धावा धावफलकावर आपण पाहतोय. 4 चेंडूंची फेक होणं अजूनही बाकी आहे. आयुब शेख 50च्या उंबरठ्यावर. 2 धावा या ठिकाणी 50 साठी बाकी आहेत आणि असं असताना निश्चित रूपानं आपण जर पाहिलं तर काय होणार, कसं होणार आणि कशा प्रकारे होणार. फक्त तिथे फिल्डिंग करताना सावध राहायचं आहे क्षेत्ररक्षक. खराब चेंडू. बीमर स्वरूपाचा चेंडू होता. या ठिकाणी पंचांनी स्वैर घोषित केला, वाईट घोषित केला. धावसंख्येत 2 धावांची आणखी भर पडेल. किरण पवारची लय या ठिकाणी पूर्णपणे तोडलेली पाहायला मिळते. 2 चेंडू 16 धावा खर्च झाल्यात. 61 धावा धावफलकावर आहेत. या ठिकाणी आरिफ 11 अलिबाग संघ धावफलकावर 61 धावा लावताना पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू यावेळी मात्र दांडी फ्रीट आहे का काय झालं पंच. डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव. बॅटेज लागली होती का. नक्कीच नाही. मागचा चेंडू नो होता त्याच्यामुळे हा चेंडू फ्री हिट होता. नक्कीच या चेंडूवर 1 धाव मिळेल एका धावेच्या सहाय्यानं. पण बघा ना किरण पवारनं मात्र या ठिकाणी कमबॅक केलं. हा चेंडू फ्री हिट नसता तर किरण पवारनं फलंदाजाला बाद केलं होतं. पण 4 जीवनदान या ठिकाणी नक्कीच आयुबला भेटलेले पाहायला मिळत आहेत. यावेळी हा फटका 1 धाव देऊन जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार का. नक्कीच नाही. 1 धाव या ठिकाणी काढलेली पाहायला मिळते. आता मात्र आयुब शेख 49 वर थांबलाय. तो 50 साठी येऊ शकला असता. तो 50 साठी हुसेनला बाद देखील करू शकला असता पण त्यानं तसं केलं नाही. हुसेनवर जबाबदारी दिली. हुसेन टाके. पहिला चेंडू किरण पवारचा खेळताना आपल्याला दिसेल. पहिला चेंडू या ठिकाणी धाव घेण्याचा प्रयत्न होईल आणि या प्रयत्नामध्ये हुसेन आणि आयुब यशस्वी होईल. या चेंडूवर 1 धाव आली. एका धावेच्या सहाय्यानं धावफलकावर धावसंख्या जी आहे ती धावसंख्या आपण पाहिली 64च्या घरात आहे. आयुब शेखला एका धावेची गरज आपली 50 पूर्ण करण्यासाठी. परंतु इथे सेल्फलेस क्रिकेट खेळतोय. सिंगलपेक्षा षटकार मारून सामन्याला पलटायचं हे आयुब जाणतो आणि या ठिकाणी या स्पर्धेतली दुसरी 50 पाहायला मिळते. आयुब शेखच्या माध्यमातून 55 धावांची नाबाद खेळी आणि धावफलकावर तब्बल 70 धावा लगावल्या गेल्यात आरिफ 11 अलिबाग संघाच्या माध्यमातून. आणि आता मात्र जिंकण्यासाठी नाखवा वॉटर स्पोर्ट साखर पुरस्कृत सावळेश्वर सावळे संघाला 71 धावांची गरज असेल. कशा प्रकारचा खेळ रंगणार. 21 चेंडू आणि 55 धावांची खेळी या ठिकाणी आयुबनं केली. नाणेफेक झाली का. नाणेफेक झालेली आहे. आकाश मांजरेकर यांच्याकडे पुन्हा एकदा जातोय दुसऱ्या इनिंगसाठी. निश्चित रूपानं ओट यू आकाश मांजरेकर. आपण अनुभवतोय माजी आमदार मधुशेठ ठाकूर स्मृती चषक 2025 या स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहिलं काल आणि आज मध्ये खूप सारे राजकीय व्यक्तिमत्व येऊन गेले. आपण जर पाहिलं तर सन्माननीय सचिनजी आहेर आमदार साहेब यांची उपस्थिती पाहिली. आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर सन्माननीय संजयजी पोतनी साहेब यांची उपस्थिती आपण पाहिली. माजी आमदार सन्माननीय अनिकेतजी तटकरे यांच्या माध्यमातून आपण पाहतोय हे सुद्धा उपस्थित होते. अगदी त्याच वेळेला सन्माननीय सुनीलजी तटकरे आदिती तटकरे यांनी या स्पर्धेसाठी मार्गदर्शन केलं, गायडन्स प्रोव्हाइड केलं आणि त्यांचं सुद्धा आपण खऱ्या अर्थानं धन्यवाद देऊयात. या स्पर्धेच्या निमित्तानं दोनही दिवस या अलिबाग तालुक्याचे खऱ्या अर्थानं नगरपालिकेचे प्रथम नागरिक सन्माननीय प्रशांत शेठ नाईक यांची सुद्धा उपस्थिती आपल्याला पाहायला मिळाली. सन्माननीय नृपाल शेठ पाटील यांची उपस्थिती आपण पाहतोय. सलग 2 दिवस सन्माननीय अमितजी नाईक यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळाली. त्यांचं सुद्धा खऱ्या अर्थानं आपण धन्यवाद देऊयात. या स्पर्धेच्या निमित्तानं रती महारथी यांची मांदियाळी आपण पाहतोय आणि आज ऑल इंडिया ओपन फॉर्मॅट मधील चांगले चांगले तारे सितारे या मैदानावरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय.
आदिती वरद 11 पेण अर्थात अमोकजी मुंडे यांचा संघ नाणेफेकीचा कौल जिंकतोय. आपला निर्णय जो काही असेल तो घेऊन मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. ही क्रिकेटची स्पर्धा अभूतपूर्व आहे, फार महत्त्वाची क्रिकेटची स्पर्धा आहे आणि या स्पर्धेसाठी आपण जर पाहिलं तर पडद्यामागचे हिरो सन्मान्य पिंटाशेठ ठाकूर मित्रमंडळ, रवी नाना ठाकूर मित्रमंडळ, प्रशांत नाईक मित्रमंडळ, शितोळे आळी मित्रमंडळ आणि समस्त ठाकूर कुटुंबीय या सर्वांचा आपण आभारी असणार आहोत ज्यांनी ही स्पर्धा आयोजित केली आहे. सातत्यपूर्ण 4 वर्षे या स्पर्धेचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेसाठी मंडप व लाईट सन्मान्य ऑल राईट. बघा MPSC UPSC परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंग असते, त्याच पद्धतीने इथे मात्र एक निगेटिव्ह प्राइज आलाय. गोलंदाजाला सुवर्ण संधी आहे. किरण पवार याला जर पहिल्या बॉलवरती आउट केला तर मात्र सन्माननीय अमोलजी पाटील यांच्या माध्यमातून 1000 रुपयांचं कॅश प्राइज आहे. काय कमालीची क्रिकेटची स्पर्धा आहे, एक अभूतपूर्व क्रिकेटची स्पर्धा. सन्माननीय अमोकजी मुंडे यांच्याकडनं सुद्धा 1000 रुपयांचा कॅश प्राइज. म्हणजे गोलंदाजाला संधी आहे, एक विकेट मिळवा, 2000 रुपये खिशात टाका. एक अभूतपूर्व क्रिकेट स्पर्धा पाहायला मिळते. पहिल्या ओव्हरमध्ये 3 षटकार जर खेचले तर सन्मान्य पिंट्या ठाकूर यांच्याकडनं 5000 रुपयांचा कॅश प्राइज आलाय. क्या बात आहे. पहिल्या ओव्हरमध्ये जर 3 षटकार खेचले तर प्राइज आलंय अर्थातच 5000 रुपयांचा कॅश प्राइज. आपण चर्चा करत होतो मंडप व लाईट सन्मान्य संजय जिराणे, ओम साई डेकोरेटर्स नागाव, साऊंड सन्मान्य स्नेहाजी कांदू, लाईव्ह प्रो लिंक अर्थात संदीप कीर आणि ऋतुजी कीर, बॅनर प्रिंटिंग आणि पेस्टिंग जयेश जगे आणि मोहम्मद खान यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. बॅनर डिझायनिंग आणि ट्रॉफी MM एंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. सर्वांचा आपण ऋणी असणार आहोत. वळूयात मैदानाच्या दिशेने. उत्तरार्धाच्या खेळाला होईल सुरुवात, जिथे मात्र 4 षटके आणि विजयासाठी 71 धावसंख्येची आवश्यकता. बॉल हवेत कॅच पकडली असती तर 2000 रुपयांचं जवळपास कॅश प्राइज होतं. पहिल्याच बॉलवरती कॅच पकडण्याची नामी संधी होती. चला अजून एकदा संधी आहे. पहिल्या बॉलवरती वाचला असं समजूयात, दुसऱ्या बॉलवरती पुन्हा एकदा संधी आहे. किरण पवारला मोठ्या फटक्यांसाठी आपण ओळखतो, इथून मात्र स्वतःची विकेट वाचवण्यासाठी खेळावं लागेल. अशा पद्धतीची काहीशी कॅश प्राइजेस मैदानाच्या आत आलेत. स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी यावेळेला चुकी करतोय. डाऊन द ग्राउंड यावेळेला मात्र अलॉंग विथ द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल करेल. चौकार मिळालाय. धावा कधी कुठून कशा येतील याला महत्व नाहीये, धावा आल्या पाहिजेत. किरण पवारच्या बॅटमधून आलेला हा चौकार आणि शुभस्य शीघ्र म्हटलं गेलं. चौकारामुळे धावफलकाला सुरुवात झाली. 5 ही धावसंख्या आपण पाहतो. 71चा टार्गेट इथून मात्र चेस करायचा आहे. एक अभूतपूर्व क्रिकेटची स्पर्धा. मोठा फटका आडव्या बॅटने खेळलाय. काऊ कॉर्नरच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात, कोणतीही चुकी होत नाहीये. 1 धाव मिळते. स्ट्राइक रोटेट होईल. 6 ही धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. सूरज पाटील आणि किरण पवार ही जोडी मैदानाच्या आत आलेली आपण पाहतोय. लगोपाठ 3 बॉल 3 6 वरती 5000 रुपयांचा कॅश प्राइज पिंट्या ठाकूर यांच्या माध्यमातून. बाउन्सर चेंडू आहे. टिपिकल टेनिस क्रिकेट फटका खेळण्याचा प्रयत्न सूरज पाटीलच्या माध्यमातून होता. आयुब शेखचं कौतुक करूयात. आज फलंदाजीमध्ये ज्याचं दमखम पाहायला मिळाला. 21 बॉल 55 धावसंख्या ज्यांच्या माध्यमातून केली आणि आता मात्र तोच आयुब शेख मैदानाच्या आत ॲज अ लीडर गोलंदाजी करतोय. फुलर लेनचा चेंडू, क्षेत्ररक्षक तैनात आहे. डॉट बॉल आलाय. जितके चेंडू डॉट येतील ना तितकाच आपला संघ बाकफूटवरती जाताना पाहायला मिळेल. नाखवा वॉटर स्पोर्ट्स साखर संघ, सावळे गावचा संघ मैदानाच्या आत, ज्यांचे आपण पाहिले ना आयकॉन सूरज पाटील, जीवित मात्रे, शुभम कदम पाहायला मिळालेत. मोठा फटका, कॅच पकडण्याची नामी संधी. कॅच पकडली तर मॅच मध्ये येता येईल. येस इट इज. यावेळेला मात्र पहिली विकेट सूरज पाटील 0 धावसंख्येवरती. बॅक टू दी पॅव्हलियन. धावफलकावरती इथून मात्र आपण पाहिलं तर 6 ही धावसंख्या आपण पाहतोय. पहिल्याच ओव्हरमध्ये
हादरा लागलाय. षटक क्रमांक 1 समाप्त, 6 धावा. आता इथून मात्र येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी आपण पाहिलं 65 धावांची जवळजवळ आवश्यकता आहे, कारण 71चं टार्गेट होतं. 18-65. लागोपाठच्या 3 चेंडूंवरती 3 षटकार खेचले तर सन्माननीय पिंट्या ठाकूर यांच्याकडून 6,000 रुपयांचा कॅश प्राइज आहे. याच ओव्हरमध्ये हे 3 षटकार खेचले पाहिजेत. लागोपाठ 3 चेंडूंवरती 3 षटकार. स्ट्राइक एंड वरती किरण पवार मैदानाच्या आत सज्ज झालाय. सावळ्याचा हा खेळाडू ज्याने अखंड महाराष्ट्रभर क्रिकेटची वारी केली आणि चांगला खेळ केलाय. चांगला क्रिकेटपटू आहे, चांगला स्किल आहे, चांगली गुणवत्ता आहे. गोलंदाजीसाठी झिशान खान मैदानावरती आलेला आपण पाहतोय. झिशानने या आधीच्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली. आता मात्र या मॅच मध्ये सुद्धा कामगिरी करावी लागेल. पहिलाच बॉल, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता जरूर, मात्र थर्डमॅन क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल करेल जिथे केवळ 1 धाव मिळणार आहे. दुसरी ओव्हर मैदानावरती प्रगती पथावरती आहे. 7 ही धावसंख्या आपण पाहतोय. आरिफ 11 अलिबाग संघ चांगली संघ बांधणी करून आलाय. या आधीच्या मॅच मध्ये आपण पाहिलं पहिल्या राऊंड मध्ये जिथे चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून झाला, हुसेन टाकेने केलेली कामगिरी लक्षात राहिली. आता मात्र या मॅच मध्ये आयुब शेख याचा चांगली कामगिरी झाली. मैदानाच्या आत मोठा फटका खेळलाय, मिडल ऑफ द बॅट. यावेळेला बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या पलीकडे षटकार खेचलाय. किरण पवार मैदानावरती आग ओकतोय. आता मात्र मोठ्या फटक्यांना त्यांनी सुरुवात केली आहे. षटकारामुळे सांघिक धावसंख्येला आता मात्र थोडासा आकार मिळेल. 13 ऑन स्कोरबोर्ड, 13 ही धावसंख्या आपण पाहतोय. 18 मध्ये 65 ची रिक्वायरमेंट होती. आता मात्र हळूहळू किरण पवारने मोठे फटके सजवायला सुरुवात केली आहे. झिशान खान मैदानावरती गोलंदाजीसाठी सज्ज आहे. लेफ्ट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी करतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू, चांगली गोलंदाजी. या आधीच्या चेंडूवरती षटकार, तदनंतर केलेलं कमबॅक आपल्या संघासाठी सुखावणार आहे. वैविध्यपूर्ण गोलंदाजीचा नमुना पेश केला. बघा जिसान नाखुश होता ज्यावेळेला षटकार खेचला, त्यावेळेला फलंदाजाला रूम दिली आणि त्या रूमचा फायदा घेत किरण पवारने चेंडू सीमारेषा पार ठोकला होता. आता मात्र ब्लॉक होल पद्धतीची गोलंदाजी मैदानाच्या आत केली आहे. षटक क्रमांक 2 प्रगती पथावर. एलबीडब्ल्यूचं जोरदार अपील करण्यात आलंय. पंच इथून मात्र कळवत आहेत की चेंडू अपस्टंपच्या बाहेर कदाचित हिटिंग होत होती आणि त्याचमुळे का होईना नॉट आउटचा इशारा आलाय. 13 ऑन स्कोरबोर्ड. कौतुक करूया झिशान खानच्या गोलंदाजीचं. षटकार भले येऊ देत, तदनंतरचे दोनही चेंडू डॉट काढलेत. आरिफ 11 अलिबाग संघ चांगली कामगिरी करतोय. विजय घाणेकर टीम मैदानाच्या आत चांगला खेळ केलाय. टीम स्पिरिट चांगला आहे. पुन्हा एकदा एलबीडब्ल्यूचं जोरदार अपील. यावेळेला मात्र विकेटच्या समोर पकडला गेलाय आणि तदनंतर मात्र सन्माननीय अमोघजी मुंडे यांच्याकडनं 1000 रुपयांचं कॅश प्राइज गोलंदाजासाठी असेल. झिशान खान ज्याने किरण पवारची विकेट घेतली त्याला आता मात्र कॅश प्राइज या ठिकाणी मिळाले. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. चांगली गोलंदाजी केली, अचूक टप्प्यावरती मारा केला. विकेट का मिळाली यावरती चर्चा करूयात, कारण आधीचे दोनही बॉल डॉट काढले. तिसऱ्या चेंडूवरती विकेट संपादन केलंय, प्रेशर क्रिएट केलं. गोलंदाज झिशान खान याच्या खात्यामध्ये आपण पाहतोय 1000 रुपयांचा कॅश प्राइज अमोघजी मुंडे यांच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. फंटास्टिक गोलंदाजी मैदानाच्या आत. शेवटचा एक चेंडू येणं बाकी आहे. या चेंडूवरती जर षटकार खेचला तर 2000 रुपयांचा कॅश प्राइज सन्मान्य पिंट्या ठाकूर यांच्या माध्यमातून असेल. अक्षय पवार मैदानाच्या आत. एक षटकार 2000 रुपयांचा कॅश प्राइज. झिशान खान याच्या गोलंदाजीचं कौतुक करूयात, ज्याने आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. पुन्हा एकदा अपील करण्यात आलं.
चांगली गोलंदाजी मैदानाच्या आत. षटक क्रमांक 2 मैदानावरती समाप्त. 2 षटकांची सांगता आणि धावफलकावरती इथून मात्र 14 धावा जमा झाल्यात. 14 ऑन स्कोर बोर्ड. इथून मात्र येणारे 12 बॉल्स आणि विजयासाठी 57 धावांची आवश्यकता. आने वाले 12 गेंदे जीत के लिए 57 रन्स की रिक्वायरमेंट. एक चांगली क्रिकेटची स्पर्धा मैदानाच्या आत आपण पाहतोय. धावफलक कमी झालाय. नाखवा वॉटर स्पोर्ट्स साखर संघ इथून मात्र बॅकफूटवरती जाईल. कौतुक करावं लागणार आहे. विजय घाणेकर अँड टीम चांगली कामगिरी केली आहे. विजय घाणेकर, तेजस काटकर, अजय वागिलकर, कैलास पाटील, मुदस्सर, तदनंतर सदा पाटील, सर्वेश ठाकूर, झिशान खान, आयुष शेख, हुसेन टाके, शिरू विक यांनी आज मैदान गाजवले. इथून मात्र येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 57 ची रिक्वायरमेंट आहे. आणि त्यातही नाखवा वॉटर स्पोर्ट्स साखर संघ जर जिंकला तर मात्र सन्मान्य पिंट्या ठाकूर साहेब यांच्याकडनं 5,000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. पहिला चेंडू बाउन्सर टाकला. अचूक टप्प्यावरती मारा केलाय. शिरू विकला माहिती आहे की या खेळपट्टीवरती कशी गोलंदाजी करायची. जीवित मात्र स्ट्राइक एंड वरती आहे. आयकॉन खेळाडू मैदानाच्या आत. उरणचा हा खेळाडू मैदानाच्या आत आपण पाहतोय, ज्याला अलिबागच्या शिरू वेकने चांगली गोलंदाजी केली आहे. पहिले दोनही बॉल डॉट्स खेळवलेत. अचूक टप्प्यावरती मारा केलाय. पहिला बॉल बाउन्सर होता. दुसरा बॉल फुलर लेनचा ऑफ ब्रेक होता. वैविध्यपूर्ण गोलंदाजी मैदानावरती श्रीकांत मोलगी करतोय. पुन्हा एकदा क्या बात आहे. ब्लॉक होल पद्धतीचा बॉल. शिरूविकच्या गोलंदाजीसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जातील मित्रांनो. उरणचा जीवित मात्र मैदानाच्या आत फलंदाजीसाठी आणि त्याला पहिले 3ही बॉल व्हरायटी व्हेरिएशन दिलेले आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आत. फटका फसलाय. बराच कालावधी हवेत आहे. मात्र निर्जन स्थळी चेंडू ट्रॅव्हल सुद्धा करेल, जिथे घोषित स्वरूपातील 1 धाव धावफलकावरती ऍड केली आहे. इथून मात्र कासवाच्या गतीने धावफलक पुढे जाईल. 15 ऑन स्कोर बोर्ड. 15 धावा धावफलकावरती लागल्यात. एक अभूतपूर्व क्रिकेटची स्पर्धा मैदानावरती आपण अनुभवतोय. माजी आमदार मधुशेठ ठाकूर स्मृती चषक 2025 चा चित्त थरार. खोलवर टप्प्याचा चेंडू बॅक टू द बॉलर खेळून काढलाय. मिड ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल करेल. झिशान खान त्या ठिकाणी तैनात आहे. 16 ऑन स्कोर बोर्ड. शिरू विकने 5 चेंडूंवरती केवळ 2 धावा खर्च केलेत. आरिफ 11 अलिबाग संघ आज चांगली कामगिरी करतोय. संघ भावना काय असते हे त्यांनी दाखवून दिलं. 3ही स्तरांवरती, मग ती फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण, सर्व काही चांगलं झालंय. यावेळेला अक्षय पवारच्या बॅटमधून मोठा फटका आलाय. कव्हर्स बाउंड्री लाईनच्या दिशेने बिग ह्यूज सिक्सर. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय प्रोलिंग स्पोर्टच्या माध्यमातून. बॅकफूट वरून फटका खेळला आणि तदनंतर मात्र हा पंच नेत्रदीपक होता. माजी आमदार मधुशेठ ठाकूर स्मृती चषक 2025 च्या मुख्य व्यासपीठावरती चेंडू जाऊन आदळला. आता मात्र 22 धावसंख्येवरती 2 फलंदाज बाद झालेत. येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 49 धावा करायच्यात, हे जे अशक्य आहे. 6:49 ची रिक्वायरमेंट. आणि मग षटक क्रमांक 4 टाकण्यासाठी तेजस काटकर मैदानावरती गोलंदाजीसाठी आलाय. पहिलाच बॉल. फटका इथून मात्र आपण पाहतोय फसलाय जरूर. 1 धाव या ठिकाणी मिळते. या एका धावेने काहीच होणार नाहीये. करायचं असेल तर मोठे फटके खेळावे लागतील, ते सुद्धा स्वतःच्या समाधानासाठी. कारण मॅच इथून मात्र 5 मध्ये 48 ची रिक्वायरमेंट आहे. एक चांगली क्रिकेटची स्पर्धा आपल्या सर्वांसमोर आपण पाहतोय. माजी आमदार मधुशेठ ठाकूर स्मृती चषक 2025. मोठा फटका यावेळेला आलाय जीवित मात्रेच्या बॅटमधून.
शेवटी शेवटी मोठे फटके यायला सुरुवात झाली आहेत. मात्र या फटक्यांची आता मात्र आवश्यकता नाही आहे, गरज नाही आहे, कारण पहिल्या इनिंगमध्ये ज्या पद्धतीची फटकेबाजी आयुब शेखने केली आहे ना, ती कौतुकास पात्र आहे. 21 बॉल 55 धावा, वन हँडेडली या मॅचचं चित्र ज्याने पलटवलं आणि त्यासमोर प्रतिस्पर्धी संघ अक्षरशः मनोवैज्ञानिक दबावामध्ये गेलेला आपण पाहिला. जीवित मात्रेचा हा फटका फसला. शॉर्ट मिडविकेट क्षेत्रामध्ये श्रीकांत मुलगी तैनात, कोणतीही चुकी नाही आणि यावेळेला मात्र फलंदाज बाद होईल. या मॅच मध्ये केवळ औपचारिकता बाकी आहे. एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होत आहेत. तेजस काटकरने विकेट मिळवण्याचा सिलसिला सातत्यपूर्ण चालू ठेवलाय. चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपण पाहतोय. वैयक मैदानावरती जिथे कोणती जावा धावफलकावरती लागल्यात. ही क्रिकेटची स्पर्धा पूर्णत्वाच्या दिशेने नेण्यासाठी खूप साऱ्या चेहऱ्यांनी मदत केली. ज्यांनी ज्यांनी प्रत्यक्षरित्या अप्रत्यक्षरित्या आम्हाला मदत केली त्या सर्वांचे आपण आभार मानूयात. यावेळेला मात्र बॉल जाईल आद्य अमित नाईक प्रेक्षक गॅलरीमध्ये. षटकार आलाय. 2 बॉलमध्ये अजूनही 36 ची रिक्वायरमेंट आहे. बरं, हे फटके मग सुरुवातीपासून आले असते तर कदाचित मॅचचा रिझल्ट वेगळा असू शकला असता. तेजस काटकरवरती शेवटच्या ओव्हरमध्ये हल्लाबोल केला जातोय, मात्र तोपर्यंत वेळ निघून गेली आहे. चौकार आलाय. इथून मात्र ही मॅच एकतर्फी झाली. जिंकते विजयाच्या दिशेने वाटचाल केली जाते. आरिफ 11 अलिबाग संघाच्या बाजूने एक अभूतपूर्व क्रिकेटची स्पर्धा आणि अशा पद्धतीने ही मॅच या ठिकाणी आपण पाहतोय समाप्त झालंय. विजयी संघ आरिफ 11 अलिबाग संघाचं आपण करूयात कौतुक, ज्यांनी चांगला खेळ करून दाखवला. शेवटपर्यंत जिद्द चिकाटी या बळावरती ही मॅच या ठिकाणी जिंकली जाते. या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच पारितोषिक कोणाला दिलं जावं हे अगदी लहान मुलाला जरी विचारलं ना तरी तो सांगेल आयुब शेख. संघाचा कर्णधार म्हणून आला, लीडर म्हणून आला आणि त्याने चांगली कामगिरी